नमस्कार, प्रतिभा बी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपला चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसामध्ये आपण हा जो ब्लाऊज आहे तर या ब्लाऊज वरतून माप कशी घ्यायची हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे। या अगोदरचे 3 क्लास झालेले आहेत। 3 क्लासमध्ये मी एका क्लासमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे, दुसऱ्या क्लासमध्ये तुम्हाला हा जो टेप आहे तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। कशा प्रकारे अर्धा इंच कसा म्हणायचा, 1 इंच कसा म्हणायचा, पाव इंच, पाऊण इंच अशा प्रकारे तुम्हाला सगळं समजावून सांगितलं होतं। जसं की इथे तुम्हाला दिसतंय बघा, अशा पद्धतीने याच्यावरती सगळं समजावून सांगितलं होतं मी तुम्हाला। हे बघा, इथे 1 इंच आहे आणि इथे पाव इंच, इथे अर्धा इंच, इथे पाऊण इंच। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, स्किप झाला असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला याच्या पुढे अडचण येणार नाहीये। ठीक आहे, मशीन कसं चालवायचं म्हणजे आपलं जे हाफ सेटल मशीन आहे त्याची सेटिंग कशी असते ही सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तर आज आपण या ब्लाऊज वरतून माप घेणार आहोत। तुम्ही जर कुणी नवीन असताल, आपल्या कुठल्या मैत्रिणी नवीन असतील आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि आता नवीन ऑप्शन आलेला आहे हाईपचा, तो सुद्धा करायचा आहे। त्याचबरोबर इतर मैत्रिणी आहे, इतर मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे त्यांना सुद्धा याचा उपयोग होईल। त्यांना सुद्धा ब्लाऊज क्लास करायचा असेल तर त्यांना सुद्धा उपयोग होईल, त्यांना सुद्धा काहीतरी घरात बसून क्लास करायची हे होईल। तर चला मग आता आपल्या आजच्या या व्हिडिओला, या क्लासला सुरुवात करूया। आजचा हा आपला क्लास आहे चौथा। तर हे बघा, आणि त्याचबरोबर इथे आपल्याला एखादी वही सुद्धा घ्यायची आहे, म्हणजे आपण ही माप जर घेतली आपल्या लक्षात राहणार नाही। आता तुम्ही सुरुवातीला नवीन असणार, लक्षात राहणार नाही, त्यामुळे काय करायचं, लगेच याच्यावरती नोट डाऊन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ठीक आहे, याच्यावरती। आणि हे आपलं ब्लाऊज आहे, कैची आपण साईडला ठेवूया, आज आपल्याला काहीच काम नाही कैचीचं। तर अशा प्रकारे मी ब्लाऊज घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा व्यवस्थित ब्लाऊज घ्यायचं, व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे आड्या वगैरे जरी असतात ना ब्लाऊजला तरी सुद्धा आपलं माप जे आहे ना ते थोडं कमी जादा होतं। त्यामुळे सुरुवातीला तरी कमीत कमी थोडंसं इस्त्री करून घ्या ब्लाऊज, म्हणजे ज्या आड्या वगैरे आहे, म्हणजे आता समजा कुठे आड्यागुड्या असतील, अशा प्रकारे आड्यागुड्या असतील तर मग काय होणार आहे, तिथे थोडासा अर्धा पाऊण इंच कमी बसेल। कमी बसल्याने काय होतं, तुमची उंची किंवा तुम्ही जिथलं कुठलं माप घ्याल, आता इथले असं समजा उंचीचं माप घेतलं तर तुम्हाला अर्धा पाऊण इंच उंची कमी बसेल आणि मग नंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम येईल। त्यामुळे इस्त्री करून घेतला सगळ्यात सोपा ऑप्शन आहे। ठीक आहे, चला मग आता सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे। तर उंची कशी घ्यायची, हा ब्लाऊज जो आहे ना बॅक साईडने असा टाकून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने बॅक साईडने असा टाकून घ्यायचा। असा टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे बघा, पूर्णपणे व्यवस्थित टाकून घ्यायचं पूर्ण। हे बघा, पूर्ण अजिबात गडबड करायची नाही, सुरुवातीला तर गडबड करायचीच नाही। ठीक आहे, पूर्ण असाच मी तुम्हाला फिनिशिंग सहित कसं तयार करायचं ना हे शिकवणार आहे। तर हे बघा, इथे शोल्डरला आपला टेप लावायचा। ठीक आहे, जो झिरोची साईड असते ती, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने। आणि हा जो टक्स असतो ना हा आपल्याला खालच्या बाजूने असा हातामध्ये पकडायचा आहे आणि वरती आपण इथे असं लावलं शोल्डरला की असा टेप पकडायचा। ठीक आहे, अशा पद्धतीने। आणि हे पण असं थोडंसं जास्त खेचायचं नाही, थोडंसं टाईट करायचं फक्त। ठीक आहे, असं केलं किती झालंय, 13 इंच, म्हणजे आपली पूर्ण उंची किती आहे, 13 इंच। इथे लगेच लिहून घ्यायचं, उंची 13 इंच प्लस आपल्याला उंचीमध्ये वरती अर्धा इंच लागणार आहे आणि खाली अर्धा इंच लागणार आहे, म्हणजे किती इंच, 1 इंच इक्वल किती झालं आपलं, हे 14 इंच। ठीक आहे, तर आपली पूर्ण उंची येणार आहे 14 इंच। हे थोडंसं लक्षात घ्या, हे गणित खूप सोपं आहे, जास्त काही अवघड नाहीये, अतिशय सोपं आहे। आणि तुम्हाला जर नसेल समजलं तसं मला सांगा, म्हणजे मी एखादा अर्धा व्हिडिओ त्यावरती सुद्धा बनवून तुम्हाला टाकेल। ठीक आहे, आता हे झालं आपलं उंचीचं। आता आपल्याला आपली चेस्ट बघायची। आता चेस्ट जेव्हा आपण मोजतो तेव्हा आपल्याला समोरची भाग घ्यायचा आहे ब्लाऊजचा। ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायचा समोरचा भाग, अशा पद्धतीने चेक करून बघायचं, म्हणजे आपल्याला एक अंदाज येऊन जातो। ठीक आहे, तर हे बघा, आता इथे मी जास्त खेचलेलं नाही, अगदी नॉर्मल खेचलेला आहे, अगदी नॉर्मल। तर किती आलंय, 19, म्हणजे आता हा आपला 2 भाग निघाले, असं लावलं आपण टेप, किती झाले,
2 भाग निघाले, म्हणजे इथे 19 मला मिळालेले आहे. म्हणजे किती आपली पूर्ण चेस्टचा जो राऊंड आहे ना तो 38 भरतोय. ठीक आहे, म्हणजे 2 इंचाचा फरक पडतोय. मग इथे का असा, हे बघा, हा 9.5 इंच आपला चौथा भाग निघतोय. 9.5 इंच हा आपला पूर्ण छातीचा चौथा भाग निघालेला आहे. मग आता आपल्याला इथे अजून 3 भाग काढायचे. 9.5 असं 9.5 वरती आपल्याला हा टेप दुमडून घ्यायचा, म्हणजे किती निघालाय 19. ठीक आहे, असं सुद्धा आपण लावून बघितलं की 19 येतं. असा दुसरा भाग 19 येतो आणि असा हा आपला चौथा भाग 9.5 इंच येतो. मग आपण 19 वरती लावल्यानंतर आपल्याला 4 भाग मिळणार आहे या ब्लाऊजचे. आपला जो चेस्ट आहे ब्लाऊजचा त्याचा आपल्याला 4 भाग मिळणार आहे, म्हणजे 38 इंच. ठीक आहे, लगेच वहीमध्ये लिहून घ्यायचं. हे बघा, छाती 38 इंच. ओके, अशा प्रकारे लगेच लिहून घ्यायचं. भागिले आपला छातीचा चौथा भाग किती आलेला आहे 9.5 इंच. मग आता 9.5 इंच कसं टाकायचं, 9.50 हा आपला झाला 9.5 इंच. तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा, त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पाव इंच कशाला म्हणायचं, अर्धा इंच कशाला म्हणायचं, पाऊण इंच कशाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे. म्हणजे आता इथे 9.5 इंच आलंय ना, तर हे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पुढे आता 9.15 पण येऊ शकतं, पुढे 8:45 पण येऊ शकतं, 9:45 पण येऊ शकतं. मग तिथे तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे, आता ही झाली आपली चेस्ट. पूर्ण चेस्ट काढलेली आहे आपण. तर पूर्ण चेस्ट जी आहे 38 आहे आणि आपला चेस्टचा चौथा भाग 9.5 आहे. आता सेम कमरेचं सुद्धा तसंच आहे. ठीक आहे, कमरेचं सुद्धा आपल्याला तसंच काढायचं आहे. थोडंफार अर्धा पाव इंच इथला भाग, चौथा भाग काढताना आणि दुसरा भाग काढताना थोडंसं पाव अर्धा इंच इकडे तिकडे होऊ शकतं, कारण टिपमध्ये वगैरे असं होतं थोडंसं. आता इथे येतोय कमरेचा हा दुसरा भाग आहे, तर 16 इंच येतंय. आणि आपण इथे चौथा भाग बघूयात तर 8 इंच येतं. 8 आणि 8 16, इथे बरोबर आलेला आहे 16. मग आता 16 वरती आपण दुमडून घेतल्यानंतर आपल्याला चौथा भाग मिळणार आहे पूर्ण छातीचा, तर 32 येतोय. ठीक आहे, लगेच इथं लिहून घ्यायचं 32. कमर किती आलेली आहे 32 इंच भागिले चौथा भाग किती 8 इंच आला होता. हा ओके, 8 इंच. अशा प्रकारे लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे लगेच असं लिहून घेतलं की टेन्शन राहत नाही. ओके, आता हे कळालं कमरचा छातीचा कसा चौथा भाग काढायचा, कमरचा कसा चौथा भाग काढायचा, उंची कशी घ्यायची हे तुम्हाला समजलेलं आहे सगळ्यांना. तर आपण आता हे साईडला ठेवूयात. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊजचं फिनिशिंग कसं आहे. हे पूर्णपणे अशाच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे आणि पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. लगेच आपण आता इथे समोरचा गळा घेऊयात. तर गळा घेताना कसं घ्यायचं, हे बघा अशा पद्धतीने लावायचा टेप, किंवा मग हे बघा अशा पद्धतीने. आणि इकडनं आपण स्केल पण ठेवू शकतो, किंवा मग असा टेप दुमडून घेतला तरीही चालतं. तर किती येतंय 6 इंच येतंय. पूर्ण उंची जी आहे समोरच्या गळ्याची 6 इंच येते. प्लस यामध्ये आपल्याला वरती अर्धा इंच लागणार आहे शिलाईसाठी, तर अर्धा इंच प्लस करायचं आहे, म्हणजे किती 0.50 म्हणजे अर्धा इंच. ओके, हे लक्षात घ्या 0.50. म्हणजे आता इथे एक जर आपलं जर 1.5 असतं तर मग मी इथे 1 टाकलं असतं, पण आपल्याला फक्त अर्धा इंच करायचं आहे. मग मी इथे 0 टाकलाय, पॉईंट टाकलाय आणि हा 50 टाकलाय. ठीक आहे, म्हणजे अर्धा इंच. 6 मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. इक्वल किती घ्यायचं आहे आपल्याला 6.5 इंच. 6. हां, समजलं नसेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा, मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके,
आता आपला पाठीमागचा गळा थोडंसं इथे जास्त हे व्हायला लागलं, त्याच्यामुळे मी थोडं एक लाईन सोडून लिहायला लागली. पाठी मागचा गळा. ठीक आहे, आपण तो मोजून घेऊया पाठीमागचा गळा. आता ब्लाऊज आपल्याला पाठीमागच्या बाजूने टाकायचा आहे. इथे पण सेम त्याच पद्धतीने करायचंय. असा टेप लावून घ्यायचा आहे. आता इथे 9.5 येते. हे बघा 9.5 इंच. ठीक आहे, आता तुम्हाला इथे कमी करायचं असेल तर तुम्ही कमी पण करू. आता समजा आता आपल्याकडे कस्टमर आल्यावरती काय होतं ना, माझा 9.5 इंच आहे, मग मला त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करून द्या. मग आपण काय करायचं, आजचा मोजून घ्यायचा, त्यांची रिक्वायरमेंट असेल अर्धा इंच कमी कमी करायचं आहे, तर असं आपण मोजले 9.5 आहे, मग आपण काय करायचं अर्धा इंचाने म्हणजे 9 इंच असं असं आपण करायचं. ठीक आहे, म्हणजे आता आपल्या इथे गळा किती आहे 9.5 इंच. आपल्याला काही कमी वगैरे काही करायचं नाहीये. ठीक आहे, आणि वरचा अर्धा, वरती आपल्याला शोल्डरमध्ये जाणार आहे ना अर्धा, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. प्लस 0.50 इक्वल 9.5 आणि अर्धा किती झालंय 10 इंच. ठीक आहे, थोडंसं हे गणित लक्षात घ्या, थोडासा अभ्यास करा याच्यावरती, म्हणजे लक्षात येईल. समजत नसेल तर तसंही मला सांगा. आता आपला समोरचा गळा झाला, पाठीमागचा गळा झाला, त्यानंतर चेस्ट झाली, कमर झालं, उंची झाली. ठीक आहे, आता इथल्या पण फक्त आपल्याला यांचं काही गरज नाहीये, कारण आपण समोरच्या गळ्याचं माप व्यवस्थित घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे या पट्ट्यांची गरज नाही आपल्याला यांचं माप घ्यायची, पण तरी सुद्धा एक असावं आपल्याकडे म्हणून घेऊन घ्यायचं. तर साधारणतः या 7 इंचाच्या असतात, तर इथे अगदी टेपवरची एक लाईन एवढं कमी भरते, तर इथे बघताय तुम्ही थोडंसं चून वगैरे आलेलं असतं, त्यामुळे ते गेलेलं असतं. आता तुमची आता आपल्याला 4 टक्स ब्लाऊज करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे क्रॉस पट्टी लागणार आहे. तर जे आपलं माप राहील छोटं मोठं ते मी तुम्हाला नंतर आपलं जसं क्लास कटिंग चालू होईल आपलं ब्लाऊजचं, आपलं पेपरवरती माप टाकायच्या वेळेस तेव्हा मी तुम्हाला सांगेल की आपलं हे माप राहिलंय ते माप राहिलंय, मग ते लगेच ब्लाऊजवरतून घेऊन मी तुम्हाला सांगेल. पण आता सध्या आपण मेन माप तरी घेऊयात, म्हणजे तुम्हाला इथे काय प्लस कुठे करायचं, ऍड कुठे करायचं हे सगळं समजेल. याचं जे गणित आहे प्लस मायनसचं हे तुम्हाला समजेल, त्यामुळे इथे मी एवढं तुम्हाला सांगते. ठीक आहे, फक्त हे आपल्याला आता सध्या गरज नाहीये, पण एक घेऊन घ्यायचं, लिहून ठेवायचं असेल तर लिहून सुद्धा ठेवा. तर हे 7 इंच आलेलं आहे आणि इथली ही पट्टी जी आहे ही 2.5 इंचाची आहे, म्हणजे आपल्याला वरती अर्धा इंच लागतं, खाली अर्धा इंच लागतं जोडण्यासाठी, अशा पद्धतीने आहे. आता आपला मेन आहे तो म्हणजे शोल्डर. शोल्डर खूप महत्वाचं आहे. शोल्डर आणि गळ्याची रुंदी हे महत्वाचं माप आहे, हे आपल्याला आता घ्यायचं आहे. तर व्यवस्थित ठेवायचं, जास्त काही असं फाकवायचं नाहीये, गळा व्यवस्थित असा ठेवायचा आहे, जास्त फाकवायचा पण नाही, व्यवस्थित हुक वगैरे लावून असं छान ठेवायचा आणि मग असं मोजून घ्यायचं. तर किती येतंय बघा 10 इंच येतंय. ठीक आहे, 10 इंच आपला पूर्ण शोल्डर येतोय आणि त्यानंतर इथे गळ्याचं जे हे आहे रुंदी हे पण आपल्याला लगेच मोजून घ्यायचंय. व्यवस्थित जास्त असं इथे घोळ पण नको यायला आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गळा मोजायचा आहे. तर 5.5 इंच इथे येतोय. मग आता आपल्याला 5.5 इंच म्हणजे आपण ब्लाऊज वरती टाकताना काय करणार, आपण याचा अर्धा भाग टाकणार आहे, म्हणजे 5.5 म्हणजे किती येतंय बघा. 5.5 वरती आपण असा टेप दुमडून घेऊयात. 5.5 वरती असा टेप दुमडून घेतलाय मी आणि इथे 3.25 इंच येते बघा. म्हणजे आपण टाकणार आहे पेपरवरती, जेव्हा आपण पेपर कटिंग करणार आहोत तेव्हा आपण आपल्या गळ्याची रुंदी, ठीक आहे, याला म्हणायचं गळ्याची रुंदी. किती आली आहे 3.25 इंच. 3.25 इंच म्हणजे किती 2.75. ठीक आहे, म्हणजे हे पाऊण झालं आणि हे 2 झालं, म्हणजेच 3.25 इंच. ठीक आहे, हे झालं.
आपलं शोल्डर आलं होतं इथपासून, म्हणजे जिथे आपण बाही जॉईन केलेली आहे या बाहीपासून तर या बाहीपर्यंत किती आलं होतं आपलं 10 इंच. 10चा आपल्याला हाफ करायचा आहे पेपरवरती टाकताना. ठीक आहे, 10चा आपल्याला हाफ करायचा आहे पेपरवरती टाकताना. तर किती येते 5 इंच, म्हणजे पूर्ण शोल्डर किती आलंय 5 इंच. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. शोल्डर कसं घ्यायचंय, गळा रुंदी कशी घ्यायची हे समजलं. आता हे बरंच आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. आता बाहीची उंची मोजताना कसं, आता इथे थोडंसं पफ स्लीव्ज आहे, त्यामुळे मी काय केलंय, दुसरा एक ब्लाऊज घेतलेला आहे. दुसऱ्या ब्लाऊजची जी बाही आहे ना ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात दिलं. तर ही फुल आहे, पण तरी आता तुमची ही जे फुल असेल बाही, तुम्हाला फुल बाहीचं जर घ्यायचं असेल तर काय करायचं, ते शोल्डरला जोडायचं आणि असं इथे लावायचं, म्हणजे आपला बरोबर बाहीचं माप निघते. फक्त आता इथे पफ असल्यामुळे ते पूर्ण असं येत नाहीये, तर मी ते दुसरी घेतलेली आहे, पण ही शॉर्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने. आता हा फ्रंट बाजू आहे असा, आणि इथे आपल्याला आता इथे शोल्डरला इथे हे बघा जिथे बाही जॉईंट झालेली आहे तिथे हा टेप आपल्याला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर किती येतंय हे 4.5 इंच येते. ठीक आहे, तर असं आपण हाफ बाहीचंच माप घेऊया. तिथे तुम्हाला फुल हवी असेल तर तुम्ही फुल घ्या. एक 9-9.5 इंच अशी ही फुल स्लीव्ज येते. ठीक आहे, किती आलंय आपलं 4.5 इंच बाहीची उंची. .50 इंच. ठीक आहे, आता बाहीच्या उंचीमध्ये आपल्याला इकडच्या बाजूने शिलाईमध्ये घालायला, हे बघा आतल्या बाजूने अस्तर आहे, आतल्या बाजूने असं दुमडायला आपल्याला अर्धा इंच लागतं. त्यानंतर इथे सुद्धा शोल्डरमध्ये घालायला आपल्याला अर्धा इंच लागतं. ठीक आहे, म्हणजे अर्धा आणि अर्धा किती झालंय 1 इंच प्लस 1 इंच इक्वल 5.5 इंच. ठीक आहे, ही झाली आपली बाहीची उंची. पेपरवरती टाकताना आपण 5.5 इंच उंची टाकणार आहोत. त्यानंतर आपला येतो दंडघेर. आता मी इथे शॉर्ट घेतलेली आहे, शॉर्ट बाहीचं माप, म्हणजे मी शॉर्ट बाहीचाच दंड घेणार आहे. तुम्ही फुल बाहीचं माप घेतलं असेल तर तुम्ही फुल बाहीचंच माप घ्यायचं आहे. आता हे तर खूप सोपं आहे, असं ब्लाऊज वरतून सुद्धा असं आपण घेऊ शकतो, किंवा डायरेक्ट इथं कोपऱ्याच्या इथे लावून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर कसं लावायचं हे इथे बाहीला हे सांगते मी तुम्हाला. हे बघा इथे जिथे टीप असते ना, टीप दिलेली असते तिथे हा टेप लावायचा असा, आणि असं गोल राऊंडमध्ये इथनं सुरुवात केली ना आपण, असा गोल राऊंडमध्ये असा टेप जोडून असं फिरवायचं इथपर्यंत, जिथनं आपण सुरुवात केली होती तिथपर्यंतच. तर हे येतंय 10.25 इंच. ठीक आहे, तर आता ते माझं माप नाहीये, पण ज्यांची लॉंग असेल ना त्यांनी ते लक्षात घ्यायचं. किंवा अशा पद्धतीने आपण हा असं दुमडून घेतली आपली बाही, आणि तरी सुद्धा आपण हे माप असं घेऊ शकतो, पण तो दुसरा भाग निघतो, त्याच्यामुळे हे सोपं आहे. दुसरा भाग काढा, परत तेच कुटाने. ठीक आहे, तर असं राऊंड लावायचं कुठे, काखेमध्ये. हा काखेचा भाग आहे. तर इथे असा टेप लावून घेतला आणि असं गोल गोल हे करून घेतलं. किती झालंय हे, जवळजवळ 13.5 इंच येते. ठीक आहे, 13.5 इंच. दंडघेर 13.5 इंच म्हणजेच 12.75. ठीक आहे, प्लस यामध्ये पण प्लस आहे, पण यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. जसं की इथे छाती आहे, छातीमध्ये सुद्धा अजून आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. 1.5 इंच किंवा 2 इंच इथे सुद्धा आपल्याला ऍड करायची. त्यानंतर कमरेमध्ये सुद्धा आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायची. आता हे आपण फक्त चौथा भाग काढलेला आहे इथे, बरोबर. आपण हा 9.5 आणि 8 फक्त आपण चौथा भाग काढला, पण आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड केलेली नाही.
आणि तसंच इथे दंडघेरामध्ये आपल्याला जेवढे आपण इथे शिलाई मार्जिन ऍड करणार कमरेमध्ये आणि छातीमध्ये तेवढीच आपल्याला इथे ऍड करायची. तर हे आपण ऍड कधी करू, आपण जेव्हा आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती माप टाकू ना तेव्हा आपण हे ऍड करू. आत्ताच जर ऍड केलं, कारण आता मी ते चौथा भाग तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, मग आपण तेव्हा ऍड करू, म्हणजे तुम्हाला आता थोडंसं असं किचकट वाटणार नाही, थोडंसं सुटसुटीत आणि सोपं वाटेल. तसंही आपली शिकवण्याची पद्धत ही सोपीच आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण तुम्हाला अजून सोपं जावं यासाठी मी तेवढं पुढच्या म्हणजेच पेपर कटिंगमध्ये आपण जेव्हा घेऊयात तेव्हा सांगूयात. आता सुद्धा घेतली असती, पण आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण जेव्हा पेपर कटिंगवरती डायरेक्ट मापं टाकणार आहोत तेव्हा आपण ते शिलाई मार्जिन त्यामध्ये ऍड करून घेऊयात. ठीक आहे, तर आता राहिलेली जर मापं असतील जेव्हा आपण पेपर कटिंग करणार तेव्हा टाकूयात, तेव्हाच ब्लाऊजवरून घेऊयात. ब्लाऊज सुद्धा आपल्या जवळच ठेवायचा आहे. तर आजच्या पुरतं इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. यातलं मी जे शिकवलेलं आहे, जे तळमळीने शिकवलेलं आहे हे तुम्हाला समजत असेल तरी सुद्धा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.